मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आज आम्ही सकाळी सकाळी निघालेलो आहोत आमंत्रण द्यायला यात्रेसाठी। सगळ्यात आधी गडिंग्लजला चालले होतो आत्याच्या घरी, तिथून मग जायचं आहे मावशीच्या घरी, तिथून मग बेळगावला दुसऱ्या आत्याच्या घरी आणि तिथून मग कोवाड, असा आपला आजचा रूट असणार आहे। तर शेतातून निघालो, खूपच मोठा होणार आहे, खूपच म्हणजे खूपच, अर्ध्या तासाचा होणार आहे सर। काका आलेले आहेत न्यायला आणि आम्ही आता शेताच्या वाटेतून निघालो। पाऊस पडला तर आम्हाला चालत जावं लागलं असतं मात्र, पण आता ठीक आहे। मी पोहोचलेलो आहोत गडिंग्लज मध्ये, आता वाजले आहेत बरोबर 10:30, म्हणजे बरोबर टायमात आलो। इकडूनच घ्या, इकडून नाही, पुढे 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 पुढची गल्ली। अरे सांडून तेवढं घेऊ नकोस। ॲज युजल आत्याने फेवरेट मिसळ केलेले, मी सचिनला म्हटलं होतं आत्याने मिसळ केलेली असणार बघू। सहकुटुंब सहपरिवार आमच्या भावेश्वरी देवीच्या यात्रेला येण्याची कृपा करावी। जेवण खाऊन सगळं आहे आणि सहकुटुंब सहपरिवार या, ठीक आहे। अरे चला आता आम्ही निघणार आहोत सरळ भारती मावशीकडे। आता पहिलं निमंत्रण आत्याला झाले, दुसरं मावशीकडे, नंतर तिसरं परत आत्याकडे, परत स्वतः मावशीकडे, असा आपला दिनक्रम असणार। आता वाजलेत बरोबर 11, कधीपर्यंत जाऊन पोहोचणार आहे माहित नाही आज। या नक्की। साक्षीबाई नाही आहे आमची, डिलिव्हरी झाल्यात मॅडमच्या, कुठल्याच कार्यक्रमाला नसतात कधीच, त्यांच्या प्रत्येक डिलिव्हरी चालू झाले ते की आता मावशीच्या गावी येऊन पोहोचलो आम्ही। आम्हाला जवळजवळ पाऊण तास लागला। 11ला गडिंग्लज मधून निघालेलो, 11:15ला मावशीच्या इथे। थोडा रस्ता इकडे तिकडे माहित नसल्यामुळे मला थोडंसं लेट झालं, पण बऱ्यापैकी येऊन पोहोचलो। आता बसरगे गाव आहे नाही, इथून एक अजून थोडासा वेळ लागेल, जाऊन पोहोचतोय। तरी आज ऊन एवढं नाहीये, डंबळ वातावरण आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही। आत्याकडे नाश्ता झालाय, मावशीकडे जेवण आहे। आले मावशीच्या घरी आणि मावशीचा आमचा जो मुलगा आहे हर्षल, तर तो टॉप शेफ आहे, अगदी सगळे जे पदार्थ आहेत एकदम बेस्ट करतो। आज त्यानं कोफ्ता केलाय, छान डेकोरेट करून दिलाय मला। हर्षल तर हा आमचा टॉप शेफ आहे। कोफ्ता कसला आहे सांग मला? एक कोफ्ता कसा केलास? टॉप सिक्रेट पनीर घेतलंय आणि थोडं खवा आणि बॉईल पोटॅटो आहे, हे सगळे एकत्र करून ते कोफ्ता केले आणि आपली टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही त्याच्यामध्येच हे केलं। लवकरच हर्षलचं चॅनल येईल टॉप शेफ म्हणून। तर मी आता हे खाणार आहे। लास्ट टाइमला पण त्यांना केला होता, ते पण 1 नंबर गुलाबजामुन झाले होते। आणि तो बाकीचं काम करत मावशीला इथे हेल्प पण करतोय, कॉलेजचं हे पण करत हे इथे हे पण करतोय सगळ्या गोष्टी तो। तर मग लवकरच भेटीला येईल तो। आता आम्ही जेवून घेतो, या आणि यात्रेला या, चुकवू नका। आधीच पाया पडाय पाहिजे होतं, जेवण झाल्यावर पोट भरलंय। चला यात्रेला या सगळेजण। हा तिकडे हिला पण फोन कर। हा लक्ष्मी आहे यात्रा, या हिला 17 वर्षाने। आता हिला इकडे पण सगळ्यांना फोनच करणार, जेवढं जमेल तेवढ्या ठिकाणी घराकडे जायला लागला, कारण उद्या एवढं पडलं की कुठे जाता येत। मावशीकडून आम्ही निघालेलो बेळगावला, पण आत्यानी मामांना जेव्हा मी काल फोन केलेला की उद्या आम्ही बेळगावला येणार, तेव्हा मला समजलं की आत्या मामा गेलेले आहेत मुंबईला, बेळगावची। तिकडे एका रिलेटिव्हचं आहे लग्न, मग अक्षय आणि अभिषेक दोघे असतील म्हणायला लागले घरी, कारण अभिषेक गोव्याला गेला होता, तो सुट्टीवरती आला, मग ते असणार आहेत म्हणायला लागले घरी। पण आता अभिषेकशी कॉन्टॅक्ट झाला तेव्हा तो अजून गोव्यामध्येच आहे। सो मग आता प्लॅन थोडासा चेंज झालाय, म्हटलं नंतर आता फोनवरून कॉन्टॅक्ट करू डिरेक्टली गावी। जो कारण आरव आता जरा असं किरकिर करायला लागलाय आणि अर्ध्यापर्यंत आलेलो आम्ही। दुसरी म्हणजे गडिंग्लज मार्गे, तेरणी हलकर्णी मार्गे कर्नाटकातूनच बेळगावला जाण्यासाठी आम्ही रोड पकडलेला, पण आता अभिषेकचे अपडेट आल्यानंतर मग आता डिरेक्टली कोवाडला चालले। आम्ही पोहोचलोय आता कोवाडमध्ये। मावशी गेलेली आहे दुकानकडे, त्यामुळे मावशीला दुकानमध्येच इन्व्हिटेशन देणार आहोत।
आता पर्याय नाही. हा आता एक कुकर आणि एक गीझर घ्यायचं तर आधी ते घेणं आणि नंतर मग मावशीकडे इन्व्हिटेशन देऊन बाबांना जे ब्रेसलेट केलं होतं तर ते थोडंसं कमी हे पडतंय तर मग चेंज करून घ्यायचं इथे. तर ते पण करून घेणार आहोत इथेच. आता ते करून मग रणजितनगरमध्ये घरी मग नंतर जरा फ्रेश होऊन गावात मामाला वगैरे द्यायचं आहे आणि काही ठिकाणी तर त्यांच्या घरी देणार इन्व्हिटेशन. आज नुसतं फिरायचंच आहे. मावशींच्या दुकानात आम्ही गेलो होतो तिथेच मामा मामी सुद्धा होते. मग परत आणि ठरलं की खाली येणार जर परत मी घरी वगैरे जायचं आणि फक्त पटकन सरबत तेवढा घेतला आणि घरी आलो. परत नंतर घरी खाली यायचं आणि सगळ्यांकडे पत्रिका द्यायचं. चला चंदा ते माझ्यासोबत आले इथं काही घरामध्ये सांगायसाठी रणजितनगरमध्ये. मी आल्यानंतर थोडी झोप घेतली आणि त्याच्यानंतर सांगते नमोई का तुमच्यात सांगूया की सर. तर मग आता चाललोय तुम्ही पण चला. बरं ही माझी लहानपणीची मैत्रीण किशोरी आणि ही सगळ्यात आधी म्हणजे आमचा ग्रुप होता किती का केवढ्या वर्षापासून आम्ही म्हणजे आधी कळत बी नसेल कळत पण नव्हतं तेव्हापासून. आणि पहिल्यांदा जॉब लागणारी ही सिस्टर आहे. जवळजवळ किती वर्ष झाली तुला जॉबला? 14 वर्ष झाले. सगळ्यात हुशार पोरगी डॅशिंग पोरगी स्कूटी बिटी घेऊन अगदी. आणि मी किशोरी आणि स्वाती आम्ही तिघी जणी खेळायचो म्हणजे भातुकलीच्या खेळापासून झिंजा बी पकडून खेळ. आणि अनायासे बरोबर ही टायमात आली इथे आणि यात्रेला येणारच आहे. आणि हिनं मला आता सांगितली मी जे विशकेअरचं सिरमचं सांगितलेलं तुम्हाला तर तुला त्याचं हिला पण हेअर लॉसचा प्रॉब्लेम झाला तर त्याचा हिला फायदा झालाय. तुला ते आणले देतो लक्ष हे आठवण करायला. आणि मला ते जाणून घ्यायचं होतं की हिला सुद्धा फायदा झालाय का कारण ऍक्च्युअल मध्ये तिचा हेअर लॉस खूप झालेला. थायरॉइडमुळे माझं पूर्ण हे झालेलं ना. थायरॉइडचं हे झालं तुला? थायरॉइड जास्त वाढलेलं त्याच्यामुळे ते हे गेले पूर्ण. आता आले तर बेबी हेअर्स आले ना छान आले खरं. होय भरपूर दिसत होतं. आता अजिबात एक कुरळी दिसायला आता आले तिथून. ओके आणि आम्ही आता थोडासा वेळ बोलत बसू. कापा फणस दाखव. फणस आहे ते कापा फणस खायला काढायला लागला किशोरीची आई. आणि माझं किती अंतर असेल आपलं 2-3 वर्षाचं असेल ना. म्हणजे मला भारी वाटलं आज आल्यानंतर. कधी कधी मध्ये मध्ये भेटते आल्यानंतर खरंच जास्त बोलणं होत नाही पहिल्यांदा. हिच्या जॉब साठी असते एक तर त्यामुळे धावपळ असते. हा फणस तर मग आता थोडस कित नाही कापा फणस कापा फणस. तर माझा थोडासा वेळ आम्ही बोलतो आणि इथून निघतो आता. कधी या काय टाइम आहे सगळे काय विचार लिहिलेले. चला सहकुटुंब सहपरिवार या. हे आमच्या मावशीचं व्हाईट हाऊस. छान अशी पूजा मांडली तिनं. वरती रणजितनगरमध्ये पत्रिका देऊन आम्ही खाली इकडे मावशीच्या घरी दिल्यात. सचिन आणि मी आलोय आता. आणि राम मंदिरात पालखी सुरू आहे. दर सोमवारी पालखी असते. आता इथे जर तुम्ही बघताय हे बघा पालखी घेऊन जातात. दर सोमवारी असतं हे असं. आणि आता आम्ही चाललोय अजून एक मावशीच्या घरी झालं पत्रिका देऊन. आता मामाच्या घरी माझ्या काही फ्रेंड सर्कलमध्ये द्यायचे ते देऊन मामी येणार. आणि हो उद्या आमच्या लग्नाचा 10वा वाढदिवस. 10 वर्ष कंप्लीट होतात उद्या. इथं आता हनुमानाच्या मंदिराच्या समोर तुम्हाला दिसतंय सगळं पूर्ण छान डेकोरेशन केलेलं मंडप वगैरे. इथं पण जेवायला बसवतात. इथं आतमध्ये इथून हे मांडव सुरू झाला ना इथून पासून. ही आता रात्रीपासून जेवणाची तयारी सुरू. ठीक आहे रात्रभर जेवणाची तयारी सुरू राहते. हे मंदिर सगळ्यांना असं चांगलं पत्रिका घ्या आणि यात्रेला या. कधी या कुठून या कसं या. तुमच्याकडे सगळे सुशिक्षित आहे मला माहिती आहे. त्यांना लिहिता वाचता येतं म्हणून. मग कधी कसली यात्रा आहे तुमची? मला कळणार कसं मी पत्रिका दिली त्यांनी वाचली म्हणून. हा म्हणजे वाचल्यानंतर समजणार. मामा म्हातारा झाला माझा. मामाचा आपण मेकओव्हर करायचा. सगळ्यांनी मला खूपदा म्हटलं तुझा मामा अक्षय कुमार सारखा दिसतो. तर मामाचा आपण मेकओव्हर करायचं एक दिवस. हा नाही आता मे महिन्यात आहेच. मी महिनाभर मामा आणि मी जाणार आहोत बेळगावला. सर मामी तुला रवीना टंडन करूया आपण.
ना शिल्पा शेट्टी अगं तुला गेटअप करूया की आम्ही प्रॉपर. मामाचा करायचं आहे आपण. मागच्या वर्षी करायचं होतं पण ते झालं नाही, पण ह्या वर्षी करायचं आहे आपण. 11-12 तारखेनंतर आपण मे महिन्यात आहोत इकडं. सो एक ब्लॉग त्याच्यावरती होऊन जाईल. ॲक्च्युअलमध्ये म्हणतात, तुला कमेंट वाचले असतील तू, म्हटलंय ना तुला भरपूर. तुझा मामा हसतो पण तसा म्हणून. आणि आता होय कॉलेजला असताना एक फोटो तुझा होता माहिती आहे का, ते असं ते टोपी एक याची घालून होती, ते सेम टू सेम तसंच. ते लग्नामध्ये तर तसंच दिसत होतं कोट बीड घातल्यानंतर. अक्षय कुमार म्हणून सांगायचं सगळीकडेच. मग आमची मामी आहेच तशी. मामीची आजची बिर्याणी काय खाशीला? नॉनव्हेज बी 1 नंबर बनवते मम्मी. तुम्ही खाल्लाय की? बिर्याणी पण खाल्ली की? असं काय करताय? बिर्याणी खाल्लं. चालेल. खेळायला लागले काय? ऐक काय खातोस? आताच मी घरी येऊन पोहोचलो. आता विषय असा झालाय की आता मी जसं म्हणते की हा आपण थोडं कमवू लागलो की जिथे आपण जन्मभूमी, आपली कर्मभूमी वेगळी असते आणि बाकी सगळ्या गोष्टी अशा वेगवेगळ्या असतात. तर स्टार्टिंग आपण जन्मभूमीपासून करतो. आणि इथे जसं म्हटलं की उद्या सप्ताह आहे. सप्ताह म्हणजे काय की दरवर्षी प्रत्येक गावचं असं काहीतरी असतं की गाव जेवण असतं पूर्ण. एखाद्या देव, जे कोणतं देव असेल त्याच्याबद्दलचं सगळ्या गोष्टी अशा असतात, काही ना काही प्रत्येकांना माहीत असेल. तर इथं हनुमान जयंतीला पूर्ण गाव जयंती असतं, परत पारायण बसतं त्यावेळी असतं. तर सप्ताह म्हणतो. तसंच कालकुंद्रीला म्हणजे माझं जे आधीचं गाव म्हणजे पप्पांचं गाव जे म्हणते मी, तर तिथं शिवरात्री, महाशिवरात्रीच्या दिवशी वेळेला सप्ताह बसतो. तर इथं हनुमान जयंतीला बसतो. आणि मग उद्या सकाळी जन्मोत्सव वगैरे आहे. तर ते म्हटलं आता आले तसं ते अनुभवायला मिळून डिरेक्टली मग इकडे मग सगळ्यांना दिलं वगैरे, पत्रिका निमंत्रण दिलं आणि केलं. मग त्याच्या आधीच मला माहित होतं की हे आहे सप्ताह वगैरे आहे, मग काहीतरी करूयात असं होतं. मग मी अशा आधी खूप साऱ्या गोष्टी अशा करते पण कधी मी व्हिडिओमधून सांगत नाही. पण आता हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणार आहे, कारण का जे आयोजक आहेत त्यांनी फोन केलेला आणि तुझा सत्कार करायचा धनश्री. कारण खीर प्रसादनुसार आपण काही ना काहीतरी देतो. तर खिरीचा छोटासा खर्च मी उचलला आणि मग ते सर बोलले की असं असं करायचं. म्हटलं ठीक आहे. मग आता ते थोड्या वेळानं जायचं आहे खाली मंदिराच्या तिथं आणि स्टार्टिंग केलं. प्लस आता तुम्ही म्हणाला की माहेरी दिले सासरचं काय, तर तिथे सुद्धा नियोजन आहे. कारण जेव्हा कमवतोय तेव्हा मेन ह्या गोष्टी आपण, मला तरी वाटतं की माझं तरी असं की ठीक आहे म्हणजे कसं मनापासून वाटलं करावंसं म्हणून ते केलं. नाहीतर असं आधीपासून काही नियोजन नव्हतं की अचानक असं मनात आलं की करूया का हे, तर म्हटलं ठीक आहे करूया. मग ते झालंय. मग आता थोड्या वेळानं खाली जायचं. आता वाजलीच 10:15, 10:30, पावणे 11पर्यंत सोंगी भजनाचा कार्यक्रम वगैरे आहे, तर त्याच्यासाठी आहे. मग तिकडे जाईन. खर्च तिनं सप्ताहाकडे कमिटीनं सुपूर्द केलेला आहे. पैसा तर सगळ्यांच्याकडेच आहे पण देण्याची दानत असावी लागते. पैसा सगळ्यांच्याकडेच आहे पण देण्याची दानत असावी लागते. अशी दानत्व असलेली आपल्या गावची सुकन्या धनश्री सचिन पवार सपत्नी उपस्थित आहे. मी तिला विनंती करतो की तिला स्टेजवर यायचं आहे. त्यांना विनंती करतो त्यांना 40 रुपये देऊन सत्कार करायचा. धनश्री सचिन पवार कोल्हे अशा गावांना संपूर्ण प्रतिनिधी दिला. आपण सर्वांना स्वागत करायचं आहे. हे रवारी बुक्का लावून करा, हे तिळा लावून करा महाराज. ते पण उद्या सकाळी काकडावरती संपूर्ण होईल आणि नक्की पद्धतीनं 2 महिला निवडल्या जातील आणि त्यांनाही काकडावरती एंड करणारच होते पण तेवढ्यात 12 वाजले आणि हे काय म्हणायला लागले अॅनिव्हर्सरीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
एकतर आज एवढ्या कामाच्या ह्याच्यामधून मी सुद्धा विसरले, ते सुद्धा विसरले की आमची अॅनिव्हर्सरी सुद्धा आहे. आम्ही आज सकाळी आठवण आली अचानक 22 तारीख कॅलेंडरमध्ये बघितल्यानंतर, आणि कारण 8 दिवसापूर्वी लक्षात होतं पण आता कामाच्या ह्याच्यामध्ये विसरून गेलेलं. आणि हे मला आता अचानक तुझं काय, तुला काहीतरी गिफ्ट आहे पण हरवायचं नाही. बघूया उद्याचा व्हिडिओ तर उद्या वेगळा असेल आपला, पण बघू काय. बरं गेस कर काय तसं तुझं गेस नाही पोहोचणार तिथपर्यंत. पण तुमचं क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड द्यायला लागलंय. क्रेडिट कार्ड आपल्याकडे नाही, पप्पांच्याकडे पण नाही, माझ्याकडे पण नाही आहे, आम्ही घेतलंच नाही आहे. नाही माझ्याकडे आहे. तर मी एक ठेवलाय, मी तोडायचं राहिले ते. शक्यतो क्रेडिट कार्ड आपण ठेवत नाही. फोटो, पैसे. रिंग, आरो बरोबर बोला. पैसे. पैसे. मग एक नोटेवर काहीतरी लिहिलं असेल तुम्ही. पैसे का द्यायला लागले मला? पैसे का द्यायला लागले मला? पैसे का द्यायला लागलो? हं. पैसे का द्यायला लागलो? तिथं मला पण नाही माहित. ते पैसे नॉर्मल पैसे नाहीत. डॉलर द्यायला लागलाय का काय? नाही मग? पैसे म्हणायला लागलो मी. डॉलर्स. बरं ठीक आहे, जास्त सस्पेन्स नको. तर काय काढा की. जपून का ठेवलं? हं. तर ही माझ्या आयुष्यातली हं. पहिली कमाई आहे. 30 रुपये. 30 रुपये. काय केलेलं ते? आणि ते काय होतं ते पण सांगतो. हं. पहिलं आहे ना, हं. कॉलेज सुरू असताना, हं. कॉलेज नाही मला वाटतं शाळा सुरू असताना, हं. ती निलेशची आई आहे ना, हं. मटकर काकी, हं. त्यांना घरी काम घेऊन यायच्या. हं. ते मणी असतात ना, मणी ते तारेमध्ये ओवायचे आणि ते काहीतरी असं करायचं होतं ते. हं. आणि ते 25 की 50 बनवून दिले ते काहीतरी असे पैसे मिळायचे. हं. आणि ते मी एकदाच केलं होतं हं. आणि त्याच्यानंतर ते बंद झालं. असं काहीतरी झाल्यानंतर त्यांना भेटत नव्हतं. आणि त्याचे हे पैसे, त्याच्यातले हे 10 रुपयाची नोट तुला देणार आहे मी. नको तसं नका करू. आपली कमाई आपल्या जवळ ठेवायची, पहिली कमाई कधीही सांगते मी. आपल्यासाठी ते हे असते नेहमी, एक आठवण असते. आपला 10वा वाढदिवस आहे म्हणून तुम्ही 10 रुपये द्यायला लागले मला. व्हॉट अ कोइन्सिडन्स. येस, म्हणजे माझं मत असं की पहिली कमाई त्यातले काहीतरी आपण 10-20 रुपये जपून ठेवतोय. 1 रुपयाचे. कारण एक इमोशन्स असतात आणि तुमच्या ह्यांच्याकडे राहिले की माझ्याकडे राहिले की सेमच आहे. पण मला चांगलं वाटलं की त्यांनी तो विचार केला, ते खूप छान वाटलं. आणि थँक्यू सो मच. 10 वर्ष, एक डिकेड आपलं झालेलं आहे कम्प्लीट. असे अजून भरपूर डिकेड आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. तर मग मंडळी, आजचा व्हिडिओ इथेच संपला. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे कारण हनुमान जन्मोत्सव जो आहे तो साजरा होणार आहे. तर खूप वर्षांनी मला पाहायला मिळणार तो. त्यामुळे सकाळी लवकर म्हणजे 5:30ला आम्हाला खाली, म्हणजे सूर्य उगवण्याच्या वेळचं हे असतं ते जन्मोत्सवाचं. तर ते मी तुम्हाला दाखवेनच काय काय असतं ते. आणि उद्याचा दिवस पण शेअर करेन. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.